हो ती गाडी आणून देऊ राहिला कोण दादा हे 4 पाकिट द्या 4 पाकिट चॉकलेट घे त्याच्यातले 4 पॅकेट घे जो खालचं घे नाही तू तोंड बांधेल आहे दादा किती झाले 100 रुपये 100 रुपये बटर किती रुपयाचं आहे बटर आहे का बटर पाव किती रुपयाचं आहे 60 वाला आहे 20 वाला आहे घेते का मग 2 पॅकेट पावभाजीचे 120 झाले 120 बटर घेता का मग घेते का 20 वाला आहे का हो द्या मग 20 वाला आईस्क्रीमच आहे का उसळ म्हटलं खाता का तू आईस्क्रीम आता जेवढं मोठं खाल्लं ना हॅलो नमस्कार मी प्रियंका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा तुमचा जो दिवस आहे तो आनंदाचा आरोग्याचा आणि सुखाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे तो पावभाजी स्पेशल ब्लॉग आहे तर आज आम्ही घरी पावभाजी बनवणार आहोत मला आणि शेजारला पावभाजी खायची खूप इच्छा होती तर म्हटलं आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला होता पण तो कॅन्सल केला आम्ही म्हटलं बाहेर गेलो तर आपण दोघेच खाऊ तर असं करूया आपण सगळं सामान आणू आणि घरी पावभाजी बनवू म्हणजे आपल्यासोबत पूर्ण फॅमिलीवाले पण पावभाजी खातील तर आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं अर्ध्या पैसे केले आम्ही दोघींनी आणि सामान आणलं तर आमचं पूर्ण सामान 220 रुपयाचं झालं तर आज जर आम्ही जर बाहेर गेलो असतो तर बाहेर एक पावभाजीची प्लेट एक प्लेट 70 रुपयाची किंवा 80 रुपयाची आहे तर म्हटलं की समजा 70-80 रुपयाची प्लेटच आहे त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचे पाव घेतले तर आपलं तर पावभाजी 120-130 रुपयाची होतेच मग आपण असं करूया पैसे जमा करू दोघी मिळून अर्धे पैसे करू आणि सामान घेऊन येऊ आणि घरी पावभाजी बनवू तर आम्ही तसंच केलं तर बघा म्हणजे दोघी जणी जेवढ्या पैशात बाहेर पावभाजी खात होतात तेवढ्याच पैसे घरचे आम्ही पूर्ण फॅमिली पावभाजी खाणार आहोत म्हणजे आम्ही 2 जण आणि काकू काका ते आहेत 3-4 जण तर असे आम्ही 5-6 जण 220 रुपयात पावभाजी खाणार आहोत हाच एक फायदा आहे घरी काही पण बनवून खायचं तर आज पावभाजी बनवणार आहोत तर पावभाजी तर मला खूपच आवडते तुम्हाला पावभाजी आवडते की नाही मला नक्की सांगा आणि तुम्ही कधी घरी पावभाजी बनवणार आहोत ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता पावभाजीचं सर्व सामान आम्ही आणलं आणि पावभाजीचं जे सामान होतं ते काकूच्या घरी ठेवलं तर आता मी खाली जाते आणि काकूला थोडीशी हेल्प करू लागते पावभाजी बनवण्यामध्ये तर चला तर पावभाजी खातं तू पावभाजी खातं ना बरं काकूची आणि शिजलची इच्छा नव्हती व्हिडिओमध्ये यायची त्यांना व्हिडिओमध्ये नव्हतं यायचं म्हणून मी त्यांना व्हिडिओमध्ये काही जास्त काढलं नाही आणि जिथे काढलं तिथं त्यांना ब्लर केलेलं आहे मी त्यांना अगोदरच सांगत होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही काढणार तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ नंतर मग मी ते भाजी वगैरे निवडून घेतले आलू वगैरे किसून घेतले भाजीपाला सर्व धुवून घेतला आणि आम्ही कुकर लावून दिला
चला चला हा घरी घेऊन चला चला. तू खाऊन पाहिजे तशी चाटली टेस्ट करून पाहिजे. चल मीठ पण चल ना घरी चल ना. चला चला वरती पार्टी करू. वर पार्टी करू. दे माझ्याजवळ. चला चल ना पटकन चल. चला चल ये लवकर लवकर. मी वर आहे. लाईट लावा बरं. चल ये. आपल्या घरी घेऊन चला पाव. चला चला.